गेले 10 वर्षापासून पाकिस्तानी कलाकार, पाकिस्तानी चित्रपट यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना विरोध करत आलेली आहे. आज हिंदुस्थानामध्ये जो पाकिस्तानी कलाकार नाही आहे तो फक्त आणि फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमुळे नाही आहे. विषय असा आहे की इकडे आपल्या सीमेवर हल्ले होत असताना, आपल्या देशावर अतिरेकी हल्ले होत असताना तुम्हाला अशा प्रकारची कला काय जोपासायची आहे? तुम्हाला गरज काय पाकिस्तानी कलाकारांची आणि पाकिस्तानी चित्रपटांची? काय हिंदुस्थानामध्ये टॅलेंट नाही आहे का? हिंदुस्थानामध्ये कलाकार नाही आहेत? गरज काय तुम्हाला बाहेरनं पाकिस्तानी कलाकार आणायची? तुम्ही काय डिव्हर्सचा प्रकार करताय मुद्दामून? पाकिस्तानी कलाकार असलेला चित्रपट, पाकिस्तानमध्ये बनलेला चित्रपट, पाकिस्तानी चित्रपटाला 100% विरोध. कुठल्याही परिस्थितीमध्ये 2 तारखेला जो यांनी गाड घातलाय चित्रपट प्रदर्शित करण्याचा, तो होऊ देणार नाही म्हणजे नाही. आणि जर 2 तारखेला हा प्रदर्शित झाला तर आपण काय भूमिका घेणार? कसं आहे, मल्टिप्लेक्सवाल्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे की आपल्या थिएटरच्या काचा ह्या खूप महाग असतात. त्यामुळे तेही मस्ती नाही करणार आणि करू नये त्यांनी. आपण पाहिलं असेल तर आपण देखील सिनेमाचा आपल्याला एक चांगलं ज्ञान आहे, पण या सिनेमामध्ये काही अशा वेगळ्या गोष्टी आहेत ज्या वेगळं असेल तुम्ही तुमच्याकडे ठेवा. अहो, आपले सिनेमे पण पाकिस्तानमध्ये बॅन करतात आणि तुम्हाला गरज काय आहे? पाकिस्तानबरोबर दोस्ती नाही म्हणजे नाही. पाकिस्तानी कला इथे जोपासणार नाही. मी एक गोष्ट नक्की समजतो, कला आणि राजकारण या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पण आमच्यासाठी आमचा देश पहिला आहे, नंतर कला. जी कला माझ्या देशाच्या मुळावर येईल ती कला मी नाही जोपासणार. आपण या संदर्भात कोणाला पत्र हे ते देणार आहात? द्यायची गरजच नाही. ते 10,000 वेळा पत्र लिहून झाली आहेत. आता पत्र नाही, आता कानाखाली आवाज काढणार. यांनी हिम्मत करावी चित्रपट लावायची. एकाही थिएटरला यांनी चित्रपट लावायची फक्त हिम्मत करावी. यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद काय आहे ते कळेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.